नमस्कार, मी रुपाली आणि रुपाली किंगी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता लवकरच शाळा सुरू होतील आणि प्रत्येक आईला सतावणारा प्रश्न म्हणजे टिफिनसाठी काय बनवायचं जेणेकरून मुलं ते पटकन फस्त करतील, डबा रिकामा येईल. अशी हेल्दी, पौष्टिक आणि मुलांना आवडणारी कोणती डिश बनवावी? तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी हेल्दी, पौष्टिकतेने भरपूर अशी टिफिन रेसिपी शेअर करत आहोत, जिचं नाव आहे पनीर बर्गर. यामध्ये आपण कुठेही मैदा, पाव याचा वापर करणार नाही आहे, बटर पण मी वापरणार नाही आहे, आपलं घरगुती तूप वापरणार आहे आणि अशा पद्धतीने आपण एक हेल्दी छान अशी रेसिपी तयार करणार आहोत. मंडळी, तुम्ही पाहू शकता रेसिपी अगदी कलरफुल आणि टेम्पटिंग झालेली आहे. अशा नवनवीन आणि पौष्टिक रेसिपींसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता पटकन आपण ही टिफिन रेसिपी बनवूया. हा हेल्दी असा पनीर बर्गर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप रवा. आता रवा म्हणजे कार्बोहायड्रेटचं उत्तम स्रोत आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप दही घालणार आहोत. ताजं दही घ्यायचं आहे. दह्यामध्ये प्रोटीन, B12 विटॅमिन यासारखे भरपूर असे पोषक तत्व असतात, जे आपल्या मुलांच्या वाढीसाठी तसेच स्मरणशक्ती वाढण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. यानंतर चवीपुरतं मीठ घातलंय आणि आता हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आपण ज्या कपाने रवा आणि दही मोजलं त्याच कपाने मी 3/4 कप पाणी घेतलंय, म्हणजेच पाऊण कप. तुमच्याकडे साधी वाटी असेल तर तुम्ही वाटीचाही वापर करू शकता हे मोजण्यासाठी. आता आपण थोडं थोडं पाणी घालत, एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालत आपण हे मिक्सर भिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी पूर्ण 3/4 कप पाणी वापरले आणि या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण एक 10 मिनिटं हे बॅटर झाकून ठेवूयात. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता दह्यामध्ये रवा अगदी छान भिजलाय. याच्यामध्ये आपण आता अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि बॅटर परत एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. साधारण आपण इडली करण्यासाठी जे बॅटर तयार करतो त्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी मी असे छोटे छोटे डबे घेतलेले आहेत, टिफिनचे डबे. याऐवजी तुम्ही प्लेन पसरट वाट्याही वापरू शकता. यांना आतून मी सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर आपण याच्यामध्ये घालूयात. बर्गर बनची जी साईज असते त्याचा अंदाज घेऊन याच्यामध्ये आपण बॅटर घालणार आहोत. या ठिकाणी मी कढईमध्ये पाणी घातले आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवली आणि ह्या चाळणीवर आपण हे डबे ठेवायचे आहेत आणि 15 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचे आहेत. यावर मी एक झाकण ठेवून 15 मिनिटं हे इडलीप्रमाणे वाफवून घेते. हे बर्गर बन तयार होईपर्यंत आपण याच्या आतील स्टफिंग बनवूयात. या ठिकाणी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं तापलेलं आहे. या तेलामध्ये मी आता 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालते. त्यानंतर यात मी एक मीडियम कांदा बारीक चिरलाय तो घालते आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. यानंतर मी उभे छोटे काप केलेले गाजर घातलेले आहेत. एक छोटा गाजर घेतलाय तो घातलाय. त्यानंतर एक शिमला मिरच उभी कापलेली आहे तीही घातलेली आहे. छानपैकी या भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला बऱ्याच जणांना माहीतच आहे की गाजरामध्ये विटॅमिन एचं प्रमाण भरपूर असतं. त्याचबरोबर आपण जी शिमला मिरच वापरलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन एचं प्रमाण भरपूर असतं. विटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. त्याचबरोबर पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम यासारखे मिनरल्सही यात असतात आणि विटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत हा शिमला मिरचीमध्ये असतो. यानंतर याच्यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तोही घालणार आहे. टोमॅटो तर सगळ्यांना माहितीच आहे, आयर्न आणि विटॅमिन सीचा एक छान असा उत्तम स्रोत आहे. यात मी आता अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. या ठिकाणी आपण मिरच्याही वापरू शकतो, पण आपण टिफिन मुलांसाठी बनवतोय त्यामुळे याच्यामध्ये आपण लाल तिखट वापरले. आता चवीपुरतं मीठ घालून आपण तेलातच या भाज्या वाफवून घेणार आहोत. या भाज्यांना बरोबरच तुम्ही यामध्ये कॉर्न, स्वीट कॉर्न किंवा कोबी अशा भाज्याही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता आपण झाकण ठेवून ह्या भाज्या 1-2 मिनिटासाठी वाफवून घेऊयात. मी या सर्व भाज्या जेव्हा आपलं बॅटर भिजत होतं 10 मिनिटासाठी त्यावेळेसच चिरून घेतलेल्या आहेत. 2 मिनिटानंतर पहा भाज्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपण आता 50 ग्रॅम पनीरचे बारीक तुकडे केलेत ते घालणार आहोत. याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं वाढवूही शकता किंवा कमीही करू शकता. आता पनीर म्हटलं तर मुलांना भरपूर आवडतं आणि याच्यामध्ये प्रोटीन आणि B12 भरपूर प्रमाणात असतं. याच्यात आता आपण 1 चमचा पावभाजी मसाला घातलाय आणि 2 चमचे आपण याच्यामध्ये
टोमॅटो सॉस घातलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिटासाठी आपण हे फक्त थोडंसं फ्राय करून घेऊयात. याला आपण पावभाजीची अशी छान अशी टेस्ट दिलेली आहे, त्यामुळे मुलं अगदी झटक्यात ही डिश फस्त करतात. या ठिकाणी पनीर बर्गरच्या आतलं स्टफिंग तयार आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. या ठिकाणी मी एका छोट्या वाटीमध्ये थोडासा टोमॅटो सॉस घेतला आहे. याच्यामध्ये आता मी व्हेज मिओनीज ॲड करते. थोडंसं दोन्हीचं प्रमाण समप्रमाण घ्यायचं आणि याच्यामध्ये मी थोडंसं तिखट ॲड करते, 1 पाव चमचा, आणि यात नंतर मी थोडासा लिंबाचा रस ॲड करते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे. हा आपला तयार झाला बर्गरच्या आतला सॉस किंवा बर्गर स्प्रेड. तुम्हाला असा स्प्रेड तयार करायचा नसेल तर तुम्ही नुसता टोमॅटो सॉसही वापरू शकता किंवा शेजवान सॉसही वापरू शकता, शेजवान चटणी काहीही वापरू शकता, पण याची टेस्ट अतिशय उत्तम लागते. इथे आपल्या बर्गर बन्सही तयार झालेत. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय. थंड करून घेतलेत मी. आता आपण चाकूने किंवा चमच्याने हे डिमोल्ड करूयात. अगदी स्पॉन्जी मस्त असे गोल गरगरीत बर्गर बन तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. इथे आपण कुठेही मैदा किंवा बाहेरचे जे बर्गर पाव मिळतात ते वापरलेले नाही आहेत. आता आपण चाकूच्या साहाय्याने याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. मी इथे 2 भाग कापून घेतलेत. याच्यावर आपण जो बर्गर स्प्रेड बनवलेला आहे तो लावून घ्यायचा आहे. दोन्हीही स्लाइसवर लावायचा आहे या पद्धतीने. यानंतर आपण जे बर्गरचं स्टफिंग बनवलेलं आहे पनीरचं ते याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. एका स्लाइसवर आपण हे स्प्रेड करणार आहोत. यानंतर मुलांचा फेवरेट असा चीज स्प्रेड करायचा आहे. चीजमध्ये व्हिटॅमिन डी, गुड कोलेस्ट्रॉल, फॅट यांचं प्रमाण असतं, जे शरीर हालचालीसाठी अतिशय आवश्यक आहे. यानंतर दुसरी स्लाइस पहिल्या स्लाइसवर ठेवून पनीर बर्गर बनवायचा आहे. आता मी पॅनमध्ये तूप घातलेलं आहे. तुम्ही याऐवजी बटरही वापरू शकता. हाही एक फॅटचा उत्तम स्रोत आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं पावभाजी मसाला घालणार आहोत छानपैकी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मसाल्यावर ठेवून आपला बर्गर बन छान फ्राय करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मी दुसऱ्या बाजूनी छान फ्राय करून घेते. पहा मस्त कलर आलेला आहे आणि दिसायलाही टेम्पटिंग दिसत आहे. हेल्दी असा पौष्टिकतेने भरपूर असा हेल्दी पनीर बर्गर तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी. लहान मुलांना व्यवस्थित खाता यावा म्हणून आपण असा याला 2 भागामध्ये कट करणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित हातात धरून तो खाता येईल. मी याबरोबर टोमॅटो सॉस दिलेला आहे. अगदी थंड झाला तरीही हा पनीर बर्गर तितकाच टेस्टी लागतो जितका गरम असताना असतो. मुलं अगदी आवडीने पटकन हाताची बोटं चाटत हा पनीर बर्गर फस्त करतील आणि डबा तुम्हाला एकदम स्वच्छ दिसेल. आणि मी गॅरंटी देते की मुलांना हा पनीर बर्गर, हेल्दी असा पौष्टिकतेने भरलेला पनीर बर्गर नक्कीच आवडेल. अगदी टेम्पटिंग कलरफुल पनीर बर्गर. मंडळी, ही टिफिन रेसिपी तुम्हाला आवडली असेल पनीर बर्गरची तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हिट करा, म्हणजे आपले व्हिडिओ प्रथम तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.